निरे आपण कुठे चाललोय? मुंबईला. कशाला? झाला कपडे आणायला. आता किती वाजले? रात्रीचे 8:30 वाजले. आता कुठे मुंबईला काय कपडे भेटतील? तर मित्रांनो, आम्ही चाललो आता संध्याकाळच्या वेळेला सहज म्हणून फिरायला. तर बघूया काय शॉपिंग होते, काय फिरणं होते, कशा पद्धतीने आजची संध्याकाळ जाते. सर्वांना नमस्कार आणि शुभ सकाळ. जय शिवराय, जय एकविराय. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या वंडरफुल ब्लॉग मध्ये. इकडे फक्त आज आम्ही भटकंती करणार आहोत संध्याकाळची मुंबईमध्ये. तर जाऊया आणि पाहूया आजचा ब्लॉग कसा आहे. मित्रांनो, आज कुठेही जायचं जसं काही प्लॅनिंग नव्हतं. संध्याकाळी 8:30 वाजता अचानक ठरलं कुठेतरी जाऊया. तर अटल सेतू असल्यामुळे मुंबई आम्हाला अवघ्या 20 मिनिटांवरती आहे. म्हणजे बेलापूरला जायला जेवढा उशीर तेवढाच उशीर मुंबईला जायला. पनवेलला जायला जेवढा उशीर त्यापेक्षा कमी उशीर मुंबईला जायला. त्यामुळे आता अचानक मुंबईला जायचं. इव्हिनिंग आउट ॲट मुंबई. संध्याकाळी मुंबईला चाललोय. तर काय शॉपिंग होते, मरीन ड्राईव्हला जातोय, गेटवे ऑफ इंडिया जातोय, काही ठरलेलं नाहीये. रॅन्डमली चाललोय. तर कसा प्रवास आहे बघूया. अटल सेतूच्या ज्यावेळेला आपण ह्या पोर्शन मध्ये येतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी भारतामध्ये नाही आहोत, कुठेतरी बाहेर देशामध्ये आहोत. कारण इथून पुढे गेल्यानंतर बघा ज्या पद्धतीने हे ब्रिज इंटरकनेक्ट केलेत मुंबईला आणि समोर असलेल्या 60 माळ्याचे बिल्डिंग, 55 माळ्याचे बिल्डिंग अगदीच काहीतरी वेगळंच चित्र दाखवून जातं. बघा आता तुम्हाला पुढे आल्यानंतर पाहायला मिळेल. खरं तर दिवसा अजून जास्त चांगला हा व्ह्यू पाहायला मिळतो. इथून हा संपूर्ण पोर्शन जिकडे आपण मुंबईला कनेक्ट होतोय. वडाला, कुलाबा, मुंबई पोर्ट असे 3 एक्झिट आपल्याला, एक्झिट A, B आणि C पाहायला मिळतात. आजची तुम्हाला मजा सांगतो अटल सेतूचा चमत्कार. तर आज आमच्या गावात ग्रामसभा होती आणि कौशल्य मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांचं हे आगमन होतं. तर त्यांची मीटिंग होती 11 वाजता आणि 11 वाजताची मीटिंग पहिल्यांदा आम्ही कोणता तरी मंत्री अर्धा तास अगोदर मीटिंगला आलेला पाहिला. म्हणजे 10:30 सव्वा 10 मंत्री महोदय पोहोचले सुद्धा आणि त्याने आल्याला सांगितलं की आम्ही अटल सेतूमुळे खूप लवकर आलो, त्याच्यामुळे आपला कारभार लगेच सुरू झाला. तर इन्फ्रास्ट्रक्चर किती महत्वाची भूमिका बजावते ते पहा. आणि हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखरच आपण विकसित भारतामध्ये आहोत याची ही उदाहरणं आहात. खरोखरच आनंद होतो. बघा किती सुंदर रस्ते, कनेक्शन बघा किती सुंदर दिले. आणि आता आपण कनेक्ट होतो ते म्हणजेच मुंबई ईस्टर्न फ्रीवे, मुंबईचा पूर्व मुक्त मार्ग. अटल सेतू हा पेड आहे आणि हा फ्रीवे आहे जो ईस्टर्न, तो पूर्णपणे फ्री आहे. त्याला आता आपण कनेक्ट होतोय. येस, दॅट इज हाऊ वी हॅव रीच टू मुंबई टुवर्ड्स शिवडी राईट नाउ and we are heading towards CSMT station. मुंबई म्हटलं तर रोजचं काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला मिळतात. इथे सुंदरशी लाइटिंग केलेली दिसते बघा. कारण आता नवरात्रोत्सव अगदीच जवळ आलेला आहे. त्यामुळे आता हे 9 दिवस जागर स्त्री शक्तीचं सर्वजण करणार आहेत. त्याच्या अनुषंगाने विविध असे
8:30 आम्ही घरात होतो आणि 9:16 आम्ही बरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघा, एका बाजूला मुंबई महानगरपालिकेची इमारत जी की रेड कलरमध्ये दिसते आणि एका बाजूला निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. खरोखरच सुंदरसं असं चित्र पाहायला मिळते. इथे आम्ही गाडी पार्क करू कुठेतरी, तिथून आम्ही मात्र ऑटो वगैरे घेऊन जाऊ. कैवलीला घेतले टी शर्ट आणि कैवली झालं खुश आणि निर्वी मॅडमने आमच्या चॉईस केले. निर्वी आवडले कपडे? निर्वी कपडे आवडले काय?